तर आज आम्ही आमच्या ज्युनियर्सला लोहगड फ्रेशर्स टेकबद्दल ओरिएंटेशन देणार आहोत. आपल्या माउंटेन अकॅडमीला 50 इयर्सची लेगसी आहे आणि लोहगड फ्रेशर्स ट्रेक त्यातला एक क्रुशियल पार्ट आहे. त्याच्या अगोदर कॉलेजमध्ये आल्या आमचे इंटर स्ट्राईकवर गेलेले दिसले. मागच्या 3 महिन्यापासून त्यांचा स्टायपंड मिळालेला नाही आणि विचारायला गेल्यास खूप रूढ अशी वागणूक मिळाली. त्यामुळे ते स्ट्राईकवर गेलेत आणि फायनल इयरपर्यंत घरून पैसे मागणं ठीक वाटतं, पण इंटर्नशिपला घरी पैसे मागणं बरोबर वाटत नाही. त्यामुळे स्टायपंड मिळणं गरजेचं आहे. बाहेर पाऊस पडत होता आणि वातावरण पण खूप छान होतं. विचार केला की CLमध्ये जाऊन अभ्यास करावा, पण या बॅग्सवरून तुम्हाला गर्दीचा अंदाज येऊ शकतो की CLमध्ये किती गर्दी असेल आणि ऑब्व्हियसली बसायला जागा भेटणार नाही आहे. त्यामुळे मग मोर्चा दुसरीकडे वळवला. मग तिथून उठवलं आणि MJमध्ये जाऊन बसलो. तिथे आमचे बॅचमेट्स पुरुषोत्तम करंडकाची तयारी करत होते. थोडा वेळ तिथं बघत बसलो काय चालू आहे म्हणून. मग तिथून ॲनॅट हॉलच्या दिशेनं मार्गक्रमण केलेलं. आम्हाला ओरिएंटेशनसाठी 12:30चा टाईम दिलेला आहे, तर त्याचीच वाट बघत बसलो आहोत. वरून खाली येऊन पाहतो तर स्ट्राईक थांबलेली होती. टीन सरांनी येत्या काही काळ स्टायपंडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे स्ट्राईक थांबलेला आहे. पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. तर जोपर्यंत पाऊस उघडला आहे तोपर्यंत हॉस्टेलला निघून आता.